नमस्कार, मी सुरेश आहे. दैनिक संघर्ष आपण आज उमापूर येथील मोठ्या सर्कलमध्ये आहोत. त्याचं कारण असं आहे, उमापूर ही मोठी बाजारपेठ आहे. व त्या बाजारपेठेत आज बहुरूपी म्हणजे नावाला नाही, आज ही पिढी उन्मत्त होत आहे, म्हणजे कमी होत आहे. आज आपल्या बरोबर असेच एक मामा, नाव माहीत नाही ते सांगते, आपण त्यांच्या संग एक चर्चा करू. नमस्कार मामा. नमस्कार. कुठून आला? जामखेड तालुका जामखेड, अहमदनगर जिल्हा. काय सांगता आताची जी नवीन पिढी कमी होत चालली? ही जी कला होती सर, पहिली कला होती, मार्गदर्शन होता, लोकांना गोडी वाटायची, गाडी वाटायची, कलाला अभिमान होता, आणि बहुरूपाच्या मागे 50 माणसं फिरत होती. ही कला ऐकण्यासाठी काही नव्हतं. पहिले टीव्ही नव्हते, केबल नव्हती, बालिका नव्हती, मोबाईल नव्हते, ऐकण्याचं खूप साधन होतं आणि आमच्या कलाला खूप मान्यता द्यात होती. तुम्हाला काही प्रतिसाद भेटतो? प्रतिष्ठित काहीच भेटत नाही सर. आपल्याला एक कलाचं काही योजना काही नाही भेटलं सर. आपण तुम्ही त्यासाठी काही आम्ही असाच भटकत इच्छितो. वेळा पाठीवर असताना बहुरूपी कलाकार असेच फिरत आलेले पोटाची शादी घेण्यासाठी चौकर गावात फिरणे, लोकांचे मनोरंजन करणे, लोकांना खुश करणे, लोकांना हसवणे आणि लोकांचे मनोरंजन करणं, लोकांच्या चेहऱ्यावर आमची देशबी आणणे. शेवट लोकांसाठी कोसून आमच्या जीवनासाठी आम्ही नाराज आहे. आजपर्यंत कुणीच आम्हाला काही मिळालं नाही. तुम्ही जेवणा काय लोक त्यांचा काय प्रतिसाद आहे? काही देत नाही सर. पण आमचं मनाचा उद्देश काय की बाबा जी कला परंपरा जशी शेतकऱ्यांनी शेती सांभाळलेली आहे, तशी आमच्या बहुरूपामध्ये जीवन जगल्याबद्दल आम्हाला हे कलाकाराचा अधिकार आहे. प्रतिकारी झाले, लोकांना खुश करणे, दुकानदार, अधिकार, तहसीलदार, साहेब, शेतकरी, अधिकारी, जशा पद्धतीने त्याला बोलायचं, त्याला खुश करायचं, त्यांच्या चेहऱ्यावर तीच बिहाराचे. पण काय तरी 4 लोक चांगले, 4 लोक वाईट बोलणारे, खूप वाईट होतात. तरी आम्ही एवढा आहे करून की लोकांना खुश करतोय. तरी असं हे बहुरूपी फार आता पुरंच झालेलं आहे. ठीक आहे, तुम्ही आहे तोपर्यंत तुमची जी पुढची पिढी नाही तुमची हे करू शकते नाही करू शकत. कारण का आधी शिक्षण हे व्हायचं, लोक शिक्षण करते, काम धंदावाणी, महागाईवाणी, माया राहिली नाही आणि दुसऱ्या गोष्टीला मान्यता मिळालेली की आज कसं आहे, कवर आम्ही बी काय अडाणी नाही. तर आज मुलं आम्हाला शिकवितात म्हणल्याबद्दल मग आम्ही त्यांना कसं काय शिकवणार आहे? आमचं जर शिक्षण असतं तर त्यांना बी काय शिकवत नाही, आम्ही बी शिकवलं असतं. याची शासनदारी प्रयत्न नाही पर्यंत केलं सर. काय नाही, ते होत्या म्हणजे मान्यता देऊ, पगारीवरून किंमत करून काय होतं काय नाही भेटत सर. आता आम्ही तरी काय म्हणलं, पण शास्त्राला सगळ्यांना माहिती की बाबा त्याला काहीच मान्यता दिलेली आहे आजपर्यंत. सकाळपासून किती गाव आहे? हे पहिलंच गाव आहे साधारणतः दिवसभरात काय होते ते माझे होते त्यातले खर्च आहे. त्यातली तुमचा उदरनिर्वाह मुलाची सगळं आलं त्याच्यात, घर, परिवार, शिक्षण, अधिकार, गाडी, मोटर, येणं जाणं, खाणं पिणं. फक्त एक जीवनात फक्त लोकांच्या इंडलगावच्या भाषेसारख्या लोकांना खुश करायचा आमचा अधिकार आहे. नाही तर शेवटी आम्ही अंधारात जाणार, आम्ही आमच्या अंधारातच पाहायचं, झोपडपट्टीतच राहायचं. तुम्हाला वाटतं पुढची पिढी आमची यासाठी काही शासन कारभारी थोडं आम्हाला फक्त मान्यता द्यावं, मुलाची शिक्षण करावं, सवलती द्यावं, काहीतरी मार्ग मिळावं. आणि गहून पेनं आता हा असं टिकला तर शिवाजी महाराजांच्या काळापासून आता काही मोबाईल टिकणार नाही. म्हणजे कोण आम्ही मस्त टिकू शकते, पण लोकांना किंमत नाही राहिली सर. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही बहुरूपी जामखेड तालुक्यात त्यासाठी वर्षाची गावं बाबदाच्या असल्याबद्दल आम्ही येतो. पण आता कसं आहे, परंपरा पहिले धान्य वगैरे द्यात होती, बायानं बोलत होती, पण आता कोणी शासन दरबारी आमच्यासाठी एका गोष्टी करायची, मुलाला शिक्षण द्यावं की सवलती द्यावं किंवा आम्हाला काहीतरी बंधन करावं, महिन्याचा पगार किंवा काय वाजता 6 महिन्यात आम्हाला जर एक कलाकार मान्यता असल्याबद्दल सरकारने आम्हाला पगारी चालू करावं की बाबा कलाकार आहे. तसे जनताला भेटलेले, तसं मागे सरकारला आर्थिक आणि आजपर्यंत चालूच आहे, तसे आमच्या कलाकारांना भेटावं ना. पण त्याच्यामुळे आमची घेतली. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज ही कला लुप्त होत आहे, पण त्यांच्या जे शासन कारभारी त्यांचे म्हणणे ते पूर्ण ऐकून घेऊन त्यांनी त्यांना महिन्याकाठी किंवा त्यांच्या येणाऱ्या पिढीसाठी हे मानधन स्वरूपात किंवा जे योजना यांच्यासाठी राबविलेलं आहे ते शासनाने पूर्तता करायला घेऊन मी सुरेश दैनिक